अहिलानगरच्या विळत रेल्वे मालधक्का परिसरात नोंदीत माथाडी कामगारांकडून जीव धोक्यात घालून काम करून घेतलं जात असल्याचा गंभीर आरोप करत कामगारांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्ष रेवणनाथ भिसले यांनी वाहतूक ठेकेदारांशी संगनमत करून कामगार विरोधी आदेश काढल्याचा आरोप करत कामगारांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन केलंय। तसंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निवेदन देण्यात आलंय। वॅगनमधून थेट माल जमिनीवर उतरवून पुन्हा ट्रकमध्ये भरण्याचे आदेश धोकादायक असल्याचं सांगत दुर्घटना झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे शिवसेना कामगार आघाडीचे जिल्हा प्रमुख विलास उबाळे यांनी केलाय। स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगारांना हटवून परप्रांतीय कामगारांना आणण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। रेल्वे मालधक्का परिसरात पिण्याचं पाणी, सावली आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं कामगारांची मोठी गैरसोय होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। प्रशासनानं तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील कामगारांनी दिलाय। आज माझ्याकडं दिनांक 8/5/2026 रोजी आमचे माथाडी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या सहीचं एक पत्र प्राप्त झालं। त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं, सध्या अहिल्यानगर रेल्वे मालधक्का अहिल्यानगर रेल्वे स्टेशन तर रेल्वे ट्रॅकचं काम चालू असल्यामुळं त्यांनी काही दिवस रेल्वे माल धक्क्यावरचं काम रेल्वेने काम बंद ठेवलं आहे। शेतकऱ्यांना माल वेळेत पोहोचला पाहिजे। आता पावसाळा चालू होतोय तर त्यांनी वेळेत रेल्वे माल धक्क्यावरती माल उतरायचं काम चालू केलं आहे। तर मध्यंतरी वाहतूक ठेकेदार मुंडेकरी, सहाय्यक कामगार आयुक्त आणि आमचे मुकादम लोक यांच्यामध्ये एक मीटिंग झाली। तर त्याच्यामध्ये काहीतरी 15 तारखेला इथं कलेक्टर ऑफिसला एक मीटिंग झाली। त्याच्या अगोदरचा विषय हा शेतकऱ्यांना माल वेळेत पोहोचला पाहिजे, त्यांचं म्हणणं हेच। सगळ्यात महत्त्वाचा विषय रेल्वे माल धक्का विळद या ठिकाणी काम चालू व्हायच्या अगोदर पहिल्याच दिवशी तिथं शेड नाही, प्लॅटफॉर्म नाही। ज्यावेळेस तिथं काम चालू केलं त्यावेळेस सगळ्या कामगारांनी त्या गोष्टीला विरोध केला। इथं माल डंप केला जाणार नाही। एक दिवस काम बंद होतं आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी काम चालू झालंय। तर आता आमच्या हातामध्ये जो आदेश पडलाय सहाय्यक कामगार आयुक्तांचा, त्या आदेशामध्ये त्यांनी सरळ सरळ कामगारांना दम दिलाय व कामगारांनी काम करायला नकार दिला तर तुमच्या नोंदण्या रद्द करण्यात येतील। आणि दुसरा विषय, त्या आदेशामध्ये त्यांनी म्हटले, रेल्वे माल धक्का विळद येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हुंडेकरे यांनी त्यांच्या स्तरावर पोलीस संरक्षण घेण्यात यावे। साहेब, हे सूर्य आग ओकतोय, अशाही परिस्थितीमध्ये त्या वेळेच्या रेल्वे माल धक्क्यावर उन्हात वॅगन उभे आहेत, उन्हात माणसं काम करतायत। 12 ते 4 काम करू नका, उन्हात फिरू नका, असे शासनाचे आदेश आहेत। आता आम्ही निवेदन दिलं त्या टायमाला आम्हाला ऑफिसमध्ये सांगण्यात आलं, तुम्ही 12 ते 4 काम करू नका। इथून सांगितलं जातं, पण तिथं आमचे लोक काम करतातच ना। रात्री 11 वाजले तरी काम करतात, पहाटे 4ला पण लोक तिथे जाऊन काम करतात। आणि साहेब, अशा पद्धतीचे अमानवीय काम करायला लावतात आम्हाला। त्या ठिकाणी एखादा कामगार पडला, दुखापत झाली, जीवानीशी गेला, त्याला जबाबदार कोण? आमची मागणी एक, ज्या परिस्थितीमध्ये काम चालू आहे त्या परिस्थितीमध्ये काम करायला लोक तयार आहेत। ज्या हुंडेकर तिथं माल येईल त्यांनी त्याच्या मोठ्या जास्त प्रमाणात ट्रक्स उपलब्ध कराव्यात आणि डायरेक्ट माल उचलून घेऊन जावा। यांचं म्हणणं जर आहे शेतकऱ्यांना खतपुरवठा वेळेत व्हायला पाहिजे, तर साहेब माझं साहेबांना सांगणं आहे, जिल्हाधिकारी साहेबांना सांगणं आहे, कृषी विकास अधिकाऱ्यांना सांगणं आहे माझं, साहेब ज्याचा माल येईल त्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रक उपलब्ध कराव्यात आणि डायरेक्ट माल उचलून घेऊन शेतकऱ्यांना मालला पोचतं करावं। तर ह्याच्यामध्ये सरळ सरळ वाहतूक ठेकेदारांचा डाव असा आहे साहेब, यांनी तिथं माल कामगाराकडून खाली करून घ्यायचा आणि ज्या मालकाच्या ट्रक असतील त्याच ट्रकने माल व्हायचा। कसा शेतकऱ्याला माल वेळेत पोचल? जर तुम्हाला इतकी शेतकऱ्याची काळजी आहे तर लोकलच्या गाड्या लावा, त्यांना धंदा भेटेल, बाकीच्या गाड्या लावा आणि एका दिवसात माल घेऊन जा, शेतकऱ्यांना पण माल वेळेत भेटेल ना।